नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, कधी कधी लोक शहाण्यासारखी वागण्याऐवजी खोड्यासारखी जाणीवपूर्वक का वागतात याचं मला नवल वाटतं. म्हणजे एक साधा विषय मला एकाने सुचवला. तो म्हणाला, सुप्रियाताई, शरद पवारांची कन्या, यांनी जो एक प्रश्न विचारलाय की त्या गोरे प्रकरणामध्ये 1 कोटी रुपये कॅश कुठून आली. 1 कोटी रुपये राजकारणात इतके वर्ष राहून सुप्रियाताईंना कुठून आली हे कळत नाही का? करोडो रुपयाची उलाढाल निवडणुकीत होते असा आरोप सातत्याने होत असतो. तर मी त्यांना सांगितलं की काही वेळेला बोलावं लागतं वगैरे वगैरे. पण मग माझ्या डोक्यात तो विषय राहिला आणि मला असं वाटलं की स्वतः जगाचं सगळं अगाध ज्ञान आपल्याकडे आहे असं भासवणाऱ्या ज्या सुप्रियाताई आहेत आणि कधीही मोठं पांडित्य सांगताना ज्या सुप्रियाताई सतत आपल्या आईने आपल्याला संस्कार दिले, यशवंतराव चव्हाणांनी संस्कार दिले असं म्हणतात, तो विचार डोक्यात आला आणि मी विचार करत करत बसलो. पण यशवंतराव चव्हाणांनी संस्कार दिले. आपण बोलतोय, या माणसाचं नाव घेतोय, त्या माणसालाही आपण नाव घेतल्याची लाज वाटली असती. एवढं तरी बाहेर सुप्रियाताईंना राहतं का? यशवंतराव चव्हाण अत्यंत सभ्यग्रस्त होते. चार लोक काय म्हणतील याची यशवंतरावांना सतत फिकीर असायची आणि म्हणून यशवंतरावांकडून घ्यायचा असेल तर सगळ्यात मोठा संस्कार कुठला असेल तर तो काय बोलू नये याचा संस्कार होता. उल्हास पवार हे तसं बघितलं तर शरद पवारांच्या समकालीन आहे. युवा नेते म्हणून काँग्रेसच्या राजकारणात ज्यांनी दीर्घकाळ काम केलं असे उल्हास पवार यांनी, मला आठवतं, साधारण 10-12 वर्षापूर्वी कधीतरी एका टीव्हीवरच्या मुलाखतीमध्ये यशवंतरावांनी दिलेले संस्कार सांगितलेले आहेत. की एका काँग्रेसच्या शिबिरामध्ये तरुण मुलांना मार्गदर्शन करताना यशवंतराव म्हणाले होते की बाबांनो, राजकारणात आणि सार्वजनिक जीवनात आपण काय बोललं पाहिजे हे माहिती नसलं तरी चालेल, पण काय बोलू नये हे नेमकं माहिती असलं पाहिजे. कारण चुकीचं बोललात तर नको तितके फसत जाता, अडकत जाता आणि गाळात जाता. आणि म्हणून काय बोलू नये, कुठच्याही परिस्थितीत कुठच्या गोष्टी बोलायच्या नसतात सार्वजनिक पातळीवर, याचं भान असलं पाहिजे. आणि नेमकं ते भान सोडलेली व्यक्ती कोण आहे? तो रोहित पवार आणि सुप्रियाताई. आणि म्हणून त्याच्या मानभावीपणे जे बोलतात की यशवंतरावांचे संस्कार आहे, बघ असं मला कधी कधी वाटतं की यशवंतराव चव्हाण हे काय सुप्रियाताई पाळण्यात असताना दोरी ओढून अंगाई गीत गात होते का? हा, शरद पवार यांना यशवंतरावांनी आपला मानसपुत्र वगैरे मानला होता, हे खरं आहे. त्याची चर्चा सतत होत राहिली. पण त्यांनी जे काय संस्कार दिले ते शरद पवारांनी किती अंगीकारले याचाही शोध घेतला गेला पाहिजे. चार लोक काय म्हणतील याची फिकीर असायची यशवंतरावांना. आणि लोक काय म्हणतील ते सोडून द्यावं. लोक काही बोलतात, प्रवादाला घाबरायचं कशाला, असा लेख शरद पवारांनी तब्बल 30 वर्षापूर्वी लोकसत्तेमध्ये लिहिला होता. लोक म्हणतात ते म्हणू देत, लोकांना काय वाटतं ते गेलं उडत. हे जाहीररित्या शरद पवारांनी लिहिलं होतं आणि ते लिहून त्यांनी सांगितलं होतं यशवंतरावांचे संस्कार वगैरे काय नसतात, तो जमाना गेला. आणि त्या यशवंतराव, त्यांचं नाव सुप्रियाताई घेतात की यशवंतरावांनी संस्कार दिले. हे संस्कार दिले यशवंतराव आणि शरद पवार यांच्यातला हा फार मोठा फरक आहे. यशवंतरावांना चार लोक काय म्हणतील याची भीती वाटायची, लाज वाटायची. आणि चार लोक काय बोलतायत याची शरद पवारांना अजिबात पर्वा नाही. गेल्या 30-35 वर्षामध्ये शरद पवारांची ओळख काय आहे? लोकापवादाला ते घाबरत नाहीत. लोक काय म्हणतील याची किंचितही फिकीर नाहीये. धादांत खोटं बोलायचं, बेधडक खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं म्हणजे शरद पवार, ही शरद पवारांची ओळख झाली आहे.
आणि म्हणून असेल कदाचित सुप्रियाताई कधीही मी शरद पवारांची मुलगी आहे, मी शरद पवारांची लाडकी कन्या आहे असं चुकूनही सांगत नाही. माझ्या आईंनी दिलेले संस्कार, यशवंतरावांनी दिलेले संस्कार. अरे, यशवंतरावांनी संस्कार द्यायला तुमच्या पाळण्याची दोरी ओढून अंगाई गीतं गायली होती का? काय यशवंतरावांचे संस्कार आहे तो? दरवेळेला चुकीचं धाडण खोटं, बेधडक खोटं बोलायचं, तर्कहीन बोलायचं, ही सुप्रियाताईंची ओळख झाली आणि ती ओशाळवानं खोटं हसून दाखवायचं. त्या गोरे प्रकरणात 1 कोटी रुपये कुठून आले? अरे, शेंबड्या पोरालाही कळतं, शेंबड्या पोरालाही कळतं आज 1 कोटी रुपये कुठून येतात, कॅश कुठून येते. राजकारणात सरसकट वापरली जाणारी कॅश ही कुठून येते हे सुप्रियाना ताईंना कळत नसेल तर त्यांनी राजकारणात राहू नये. राहू नये. कुठून आली? यशवंत जाधव नावाचं कोणी आहे हे माहिती आहे का सुप्रियाताईंना? यामिनी जाधव नावाच्या आमदार होत्या. त्या गेल्या लोकसभा निवडणुकीला शिंदे गटातर्फे उभ्या राहिल्या, परत आमदारकीला उभ्या राहिल्या, दोन्ही निवडणुकात पराभव झाल्या. या यामिनी जाधव आणि त्यांचे पती यशवंत जाधव सुप्रियाताईंना ऐकून तरी माहिती आहेत का? त्यांच्या घरावर धाड पडली तेव्हा 2 कोटी रुपये कॅश मिळाली होती. शेमड्या पोरालाही कळतं. आणि म्हणून मला हा विषय मी आज मांडतोय त्याचं एक कारण असं आहे की सुप्रियाताई, शेमड्या पोरांना कळतं ते तुम्हाला कळत नसेल तर शेमडी पोर असं तुम्हाला म्हणावं लागेल. आणि मग शेमडी पोर जर सुप्रियाताई असेल तर मग तिला आईने काय संस्कार दिले हा प्रश्न विचारावा लागतो. कारण लहान मुलांचं संगोपन करताना आई वडील जे संस्कार देतात त्या संस्कारामध्ये त्या नाक गळत असेल तर ते पुसलं पाहिजे म्हणून रुमाल बाळगायला शिकवतात आई वडील. तो सगळ्यात मोठा संस्कार असतो. चार चौघात वावरायचं असेल तर शेंबूड गळत असेल तर तो पुसला पाहिजे आणि तो पुसण्यासाठी हाताशी सोय पाहिजे म्हणून रुमाल बाळगायचा असतो. सुप्रियाताईंना हा संस्कार कोणी दिला नाही का हा प्रश्न विचारणं भाग आहे. विचारणं भाग आहे. काय बोलताय तुम्ही? कशाबद्दल बोलताय? 1 कोटी रुपये कुठून आले? किती करोडोची उलाढाल चालते. मध्यंतरी 1.5-2 वर्षापूर्वी कुठच्या तरी खासदाराच्या त्या फार्म हाऊस मध्ये 300 कोटीची कॅश मिळाली. हे खासदार असून सुप्रियाताईंना माहिती नाहीये. गंमत वाटते मित्रांनो, गंमत वाटते. खोके 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 बोलत होत्या ना सुप्रियाताई. खोके म्हणजे काय असतो सुप्रियाताई? खोके म्हणजे काय असतं? आईला जरा परत विचारा की आई नाक गळायला लागलं तर काय करायचं ग? आणि तो संस्कार घ्या आणि जरा वयाने वाढलेल्या प्रौढ महिलेसारखं बोला. संताप येतो मित्रांनो. हे बघून खरंच संताप येतो. समोरची शेंबडी पोरं, आधी शेंबडी पोरं गोळा करायची आणि त्यांच्या कॅमेऱ्यासमोर बोलायचं. म्हणजे मग त्यांची हिंमत होणार नाही की आपल्या नाकातला शेंबूड का पुसला नाही असं कोणी विचारणार नाही. समोर जमलेल्या मूर्ख पत्रकाराने मी शेंबडी पोरं तेवढ्यासाठी म्हणतो की सुप्रियाताई धादांत खोटं आणि खुळचट बोलतात. 1 कोटी रुपयाची कॅश कुठून आली? का रिझर्व्ह बँकेने नोटा छापायचं बंद केलंय? आता ही पोरं शेंबडी असतील तर ती समोरच्याच्या नाकातला शेंबूड येतोय कसं बोलणार? आणि म्हणून सुप्रियाताईंचं हे सगळं चालून जातं. असो मित्रांनो, सुप्रियाताईंना एकच विनंती आहे, जरा परत आईकडे जा आणि आईकडून हा एक संस्कार घ्या की वेळ आली की नाक पुसायला रुमाल बाळगावा. तेवढं एक बाळगा. हातात मोबाईल नसला चालेल पण हातात रुमाल ठेवायला शिका. माझ्या शेमड्या मुलासारखं काहीतरी खोलचट बोलणार नाही. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा.
आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.